हॅलो हॅलो, हां नमस्कार. नमस्कार. आता पीएम चालू आहे का? हा PM चालू आहे. आणि अटक झाली आहे त्या लोकांना? नाही अजून म्हणजे परत आम्हाला आतापर्यंत 12-1 वाजेपर्यंत त्यांनी दिला नाही पोलिसांनी. रात्री आम्ही पहाटे 3 वाजता इथे पोहोचलो. आम्हाला कळलं रात्री 6 वाजता. तर आम्ही गावाकडं 6 वाजता कळलं तर गावाकडून आम्हाला त्याला 3 वाजले. 3 वाजता आम्ही फलटणला आलो. फलटणला आल्याच्यानंतर आम्ही तिथं आम्हाला पोलिसांनी फक्त अगोदरच डेड बॉडी ह्याच्यामध्ये आणून ठेवली होती. कुठं सिव्हिल हॉस्पिटलला. तर तिथं आणून ठेवलं तर आम्हाला फक्त त्यांनी ते PM रूममध्ये नेऊन ठेवली होती त्यांनी तिथल्या. तर तिथं नेऊन फक्त आम्हाला चेहरा दाखवला आणि चेहरा दाखवून आम्ही आपलं हातबळ जाळत आणि बाहेर आलो चेहरा बघून. आणि सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे प्रक्रिया चालू आहे, आमची प्रक्रिया चालू आहे, प्रक्रिया चालू आहे असंच आम्हाला उडते उत्तर देत होते. काहीही घाबरण्याची गरज नाही आहे. आम्ही मागणी करतोय. आम्ही आता CMलाही साहेबांना पत्र पाठवतो आहे. तिथे सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय. तुमच्यासोबत कुठलाही अन्याय होणार नाही याची पूर्ण दखल महाराष्ट्र महिला काँग्रेस घेणार. आम्ही त्या सर्वांचे CDR मागणार आहे, जेणेकरून त्या मुलीवर ज्या कोणी दबाव आणला असेल तो कुठलाही मग तो कोणीही असो, तो आरोपी सुटला नाही पाहिजे याची पूर्ण जबाबदारी महिला काँग्रेस घेणार आहे. आणि त्या ठिकाणी आमची महिला अध्यक्ष आलेली आहे. काय अडचण असेल तुम्ही सांगा, मी लगेच आता अधिकाऱ्यांशी बोलून आज ते सगळे जे काय आरोपी असेल ते तात्काळ त्यांनी अटक केले पाहिजे. ठीक आहे. सर्वांचे मोबाईल सुद्धा जप्त झाले पाहिजे. त्यांना ज्यांच्यावर तुम्हाला सुद्धा ज्यांच्यावर म्हणजे वाटतंय की हे लोक आरोपी असू कारण तिनं अगोदर 2 महिन्यापूर्वी एक खेळ होत होता तिला सारखा. तिच्यावर एक 5-6 पानाची नोट लिहून ठेवली होती. पण ती आम्हाला काहीच सांगत नव्हती ती घरी. पण आम्हाला काहीच कळून दिलं नाही. फक्त तिची दुसरी एक बहीण डॉक्टर आहे ते तिला फक्त सांगायची मला असा दबाव टाकते तसा दबाव टाकते. ते आम्हाला फक्त ओपन होऊन झालं नाही. मग ती नोट आम्हाला त्या बहिणीला तिने पाठवली होती. तर तिने पण आम्हाला पाठवलं नाही दुसऱ्या बहिणीनं काय. पण तिच्या त्या नोटमध्ये आहे 5 पानाचं पत्र आहे. नाही दिलं पोलिसांना दिलं नाही. आमच्यापाशी झालं देऊ नका ते दिलं नाही. कारण पोलिसांनी आम्हाला काहीच माहीत होऊन दिलं नाही. पोलिसांनी आम्हाला काहीच कळून दिलं नाही. तिथं फक्त चेहरा दाखवला. ज्या टायमाला आम्हाला तिथं सिव्हिल हॉस्पिटल आलोच आम्ही फलटणच्या हे आपलं सातारच्या त्या टायमाला पत्रकारांनी सहकार्य करून ते हातावरचं लिहिलेलं माहीत झालं. तिथून पुढे माहीत झालं की ह्या कारणामुळे झालं म्हणून. तोपर्यंत काही माहीत नव्हतं आम्हाला. दादा काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तिथं तुम्हाला काही अडचण आली आमची महिला काँग्रेस त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आता बाकीची जी कारवाई आहे आणि एकही आरोपी सुटणार नाही या पद्धतीची दखल पूर्ण आम्ही काही काळजी करायची नाही. ओके. शहरमध्ये आज सकाळी एक गुन्हा दाखल झालाय ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर 2 नावं लिहून ठेवली. ज्याच्यामध्ये एक आमचे PS आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत. अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध. एक आमचे PS आहे त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे. हा गुन्हा दाखल झालाय फलटण शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत. मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेलं आहे. साहेब, ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या PM कडनं मला दबाव आणला जातो माझ्याकडे असा एक आरोप केला. त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी 2 नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत. आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती. त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती. परंतु ॲपरंटली असं वाटतंय प्रायमा फेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा. परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढचा तपास फलटण शहर पोलीस करतायत. आम्ही आता तो तपास फलटण
SDPO ह्यांच्याकडे देणार आहोत, जेणेकरून तो SDPO लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल. साहेब याच्या आधी साहेब आपल्याकडे नाही, याच्या आधी आपल्याकडे त्या संबंधित डॉक्टरांनी अशी काही तक्रार केली होती का, की पोलीस आमच्यावर दबाव टाकतायत की आम्ही सांगेल त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं म्हणून? तर याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन SDPOंकडे एक तक्रार पोलिसांच्या बद्दल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याबद्दल एक जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार केली होती. असं दोन्ही परस्पर विरोधी तक्रार झालेली आहे. आरोपींना अटक आत्ताच झालेली नाही. ते दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता टीम रवाना करण्यात आली आहे. तुम्ही घटनास्थळाला भेट दिली का? नाही, आज सकाळी ऍक्च्युली काल आत्महत्या रात्री उशिरा कळालं. आता आमच्या ऍडिशनल SP तिथे गेलेले आहेत. साहेब, नेमकं आता त्या घटनास्थळावरती तुम्ही गेलेला नव्हता, तुमच्याकडे त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही कलेक्ट करताय, मात्र SP म्हणून तुम्ही त्या गांभीर्य घटनेकडे कसं पाहताय? नाही, हे अतिशय सिरियस घटना आहे. एक आत्महत्या आहे ज्याच्यामध्ये बलात्काराचा आणि मानसिक त्रास देण्याचा आरोप आहे. त्याच्यामुळे अतिशय गंभीरतेने घेऊन त्याच्यामध्ये आमच्या ऍडिशनल SP तिथे रवाना झालेले आहेत. SDPO तिथे आहेत. SDPO तपास करणार आहेत आणि फॉरेन्सिक टीमही जी नवीन आमची आता फॉरेन्सिक व्हॅन आलेल्या आहेत त्या रात्रीपासून तिथे तळ ठोकून आहेत आणि तपास अतिशय म्हणजे त्याला सायंटिफिक आणि योग्य रीतीने सुरू आहे. सायंकाळी घडलेली आहे, गुन्हा दाखल झालाय काही तासापूर्वी. नाही, त्याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला साधारणतः 7:30-8च्या दरम्यान त्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं. त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर त्या बाहेर येत नाहीत, काय फोन नाही, काय नाही, म्हणून काही प्रमाणात बेल वाजवले तर उत्तर नाही. असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट त्यांनी डुप्लिकेट चावीनी मला वाटतं काल रात्री साधारणतः 8च्या दरम्यान ते जेव्हा खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली. त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस तिथे गेले. या सगळ्या ह्याच्यातनं मग एडी दाखल झाली, कारण अपेरंटली ती आत्महत्या होती. त्याच्यानंतर तिथल्या म्हणजे जेव्हा घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला, आता हे मी सांगतोय ते जे PIने मला सांगितलं त्याच्या आधारे आहे की इन्क्वायरी जिथपर्यंत आम्ही येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती. त्यामुळे साधारणतः 3-3:30ला जे इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं याच्यावर पामवर, आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या हातावर लिहिलेला अक्षर आणि त्यांचं अक्षर तपासण्यात आलेलं आहे? नाही, एवढ्या लवकर आता हा सगळा तपासाचा मुद्दा आहे. परंतु तिथे पेन भेटलेला आहे. एकतर आम्ही सगळा DVR घेतलेला आहे, कारण हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जायला लागेल. अख्खा हॉटेल चांगलं हॉटेल आहे ते महाराजा का काय, तर त्याच्यामुळे तिथला पूर्ण DVR 2-3 दिवसाचा आम्ही पूर्ण DVRच घेतलेला आहे, जेणेकरून जर काय फाऊल प्ले असेल आता तुर्तास प्रायमा फेशी आत्महत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. पूर्ण तपासातच आपल्याला लक्षात येईल की नक्की काय प्रकार आहे. त्या आरोपी आमचे शोध घेतोय. मयत आणि संशयित आरोपी जे आहेत त्यांच्यात ओळख कधीपासून होती, काय माहिती समोर? नाही, आता अपेरंटली यातला जो PSI आहेत आमचे ते आणि या महिला या एकाच तालुक्यातल्या बीड मधल्या आहेत, त्यामुळे त्यांची ओळख असावी असा अंदाज आहे. परंतु फ्रँकली हा काहीतरी 1 वर्षापासून तिथे होता हा PSI, आणि ह्या महिला सुद्धा 2 वर्षापासून तिथे होत्या. त्यामुळे परंतु नक्की कधी ओळख झाली काय झाली हा तपासाचा प्रश्न नाही, आता चालू आहे, सगळा तपास चालू आहे. साहेब, पोस्टमॉर्टमला वेळ लागला, राजकीय दबावामुळे वेळ लागला असं नाही, त्यांच्या घरच्यांचंच म्हणणं होतं की इथे करा, म्हणून आम्ही इकडे पाठवलेलं आहे. पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झाले का? आता पोस्टमॉर्टम इन कॅमेराच चाललंय ना. ते CID असेल तर इन कॅमेरा होतं. आता तुर्तास इथे हे केलं. त्यांनी एक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी असा केलाय, खासदारांचे PA त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे. कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही. मात्र आपला तपास त्या बाजूने सुद्धा होईल का? आत्महत्या, हे बघा, आत्महत्या करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट एक अननॅचरल डेथ झालेली आहे. अननॅचरल डेथ अपेरंटली आत्महत्या आहे, ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार ना तपासात की आत्महत्याचा आहे. आणि त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय, आत्महत्येचं कारण असताना महिलेने काय लिहिलंय, कोणाला आधी काय बोललेलं आहे, या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या आहे त्याचं कारण काय या सगळ्याचा तपास होणार. थँक्यू.